हॅलो फ्रेंड्स, तुमचं सर्वांचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. पहिले 2 पार्टमध्ये आपण टू सर्व विथ लव्ह या नॉव्हेलची थीम पाहिली, समरी पाहिली. सो आता इन द थर्ड पार्ट वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट सिनॉप्सिस ऑफ दी एक्स्ट्रॅक्ट. म्हणजे जो काही एक्स्ट्रॅक्ट आपल्याला या ठिकाणी स्टडीसाठी देण्यात आलेला आहे, म्हणजे हे होल नॉवेल आपल्याला स्टडीसाठी नाही आहे, तर त्यातला फक्त चॅप्टर 17 आपल्याला दिलेला आहे. तर त्या चॅप्टर 17चं सिनॉप्सिस, नेमका त्याचा सारांश काय आहे, त्याची समरी काय आहे, ते इथं आपल्याला डिस्कस करायचं आहे. सो लेट्स स्टार्ट अवर सिनॉप्सिस ऑफ द एक्स्ट्रॅक्ट. इन दिस एक्स्ट्रॅक्ट या पॅसेजमध्ये, या पॅरेग्राफमध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे? सो ब्रॅथवेट रिकाउंट्स दी हाफ इयरली रिपोर्ट ऑफ दी स्टुडंट्स काउन्सिल. म्हणजे विद्यार्थ्यांचं मंडळ हे सहामाही अहवाल सादर करणार होतं आणि ब्रॅथवेट ही त्यावेळची आठवण आपल्याला इथे सांगतो आहे. in which the students of the school report of the faculty and other students on what they have been studying thus far. सो या ठिकाणी स्कूलमधले सर्व स्टुडंट्स एकत्र येणार होते आणि काही ठराविक मुलं जे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत त्या क्लासचे ते आणि काही फॅकल्टी म्हणजे शिक्षक हे आतापर्यंत आपण काय केलं, आतापर्यंत आपण काय स्टडी केलं आहे ते मुलं त्या स्टुडंट कौन्सिलच्या समोर सांगणार होते. सो ब्रॅथवेट्स क्लास रिप्रेझेंटेटिव्ह स्पीक नॉलेजेबली. ब्रॅथवेटचे क्लासमधले जी काही मुलं होती, जी प्रतिनिधी मुलं होती, जी त्या ठिकाणी बोलणार होते, ते अगदी नॉलेजेबली बोललेले आहे. त्यांनी अगदी व्यवस्थित तयारी करून ते त्या ठिकाणी बोलायला आलेले होते. सो ते कशाबद्दल बोलले? अबाउट देअर coursework and place a considerable amount how much they have learned about different people, cultures, customs and the importance of international and interracial cooperation. म्हणजे या ठिकाणी ब्रॅथवेटचे जे क्लासचे रिप्रेझेंटेटिव्ह होते ते व्हेरीड गोष्टींबद्दल बोललेले आहेत. ते आपल्या कोर्सबद्दल बोललेले आहेत. म्हणजे आतापर्यंत त्यांनी काय काय स्टडी केलं, वेगवेगळ्या विषयांच्यामध्ये ते काय काय शिकले, या सगळ्याचं कन्सिडरेबल अमाऊंट त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. एम्पॅथेसिस ऑन हाऊ मच दे हॅव लर्न्ड, म्हणजे त्यांनी नेमके काय शिकले, वेगवेगळ्या गोष्टी ते काय शिकले याच्यावरती त्यांनी स्ट्रेस द्यायला सुरुवात केलेली आहे. त्यात त्यांनी हाऊ मच दे हॅव लर्न्ड अबाउट डिफरंट पीपल, जे काही वेगवेगळी लोकं आहेत, कल्चर्स आहेत, संस्कृती आहेत, कस्टम्स म्हणजे रूढी आहेत, अँड द इम्पॉर्टन्स ऑफ इंटरनॅशनल अँड इंटररेशियल कोऑपरेशन, म्हणजे आंतरराष्ट्रीय आणि इंटररेशियल म्हणजे काय, आंतरजातीय सहकार्य याचं महत्त्व, या सगळ्या गोष्टींचं इम्पॉर्टन्स किंवा या सगळ्या गोष्टींच्याबद्दल त्या सगळ्या इतर मुलांच्या पुढं हे रिप्रेझेंटेटिव्ह बोललेले आहेत आणि अगदी नॉलेजेबली कन्सिडरेबल मॅनरमध्ये त्यांनी ही सगळी माहिती आपल्या इतर विद्यार्थ्यांना दिलेली आहे. Then Miss Joseph and Denham, both students of Bradford's class. आता स्टुडंट्स या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक कॅरेक्टर काळजीपूर्वक ऐकायचं आहे. प्रत्येक कॅरेक्टरचे कोणत्या विषयाबद्दल ते बोललेले आहेत, कोणत्या सब्जेक्टबद्दल त्यांनी इथं काही इम्पॉर्टंट पॉईंट्स सांगितलेले आहेत, ते तुम्हाला लक्षात ठेवायचे. कारण then only you can write whichever activity you will be asked in the activity sheet. सो त्यासाठी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. मिस जोसेफ अँड डेनहॅम, बोथ स्टुडंट्स, हे दोघंही विद्यार्थी आहेत ब्रॅथवेटच्या क्लासमधले. सो प्रिसाइड्स ओव्हर द मीटिंग. सो ह्या दोघांनी आपल्या ह्या मीटिंगची सूत्र पहिल्यांदा हातात घेतली. प्रिसाइड्स ओव्हर मीन्स मीटिंगची सगळी सूत्रे हातात घेतलेली आहेत. त्यांनी या कामकाजाला सुरुवात केलेली आहे. ॲट दी आउटसेट मिस्टर फ्लॉरियान, दी हेडमास्टर, हु इज द हेडमास्टर ऑफ द स्कूल, मिस्टर फ्लॉरियान. सो हे सुरुवातीला आउटसेट म्हणजे शेजारी, नेबर. सो त्या कॉन्सिलच्या वेळेला, त्या मीटिंगच्या वेळेला कोण कुठे बसलेलं होतं याच्याबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे. सो द आउटसेट मिस्टर फ्लॉरियान, द हेडमास्टर, ॲड्रेसेस द मीटिंग विथ अ लेंदी बट वेल रिसिव्ड प्रेझेंटेशन. म्हणजे मिस्टर फ्लॉरियान आणि त्यांचे शेजारी ही दोन जो मिस जोसेफ अँड डेनहॅम बसलेले होते.
सो मिस्टर फ्लोरियन सुरुवातीला उठलेले आहेत ते ॲज अ हेडमास्टर ऑफ द स्कूल. ही ॲड्रेसेस द मीटिंग, त्यांनी या मीटिंगला ॲड्रेस केलेला आहे, संबोधित केलेलं आहे आणि तेही कशा पद्धतीनं लेंदी अँड वेल रिसिव्ड प्रेझेंटेशननी त्यांनी ॲड्रेस केलेले आहे. वन आफ्टर अनदर ईच क्लास गिव्ज अ ब्रीफ रिपोर्ट. आता प्रत्येक क्लास जो होता तो क्लास या ठिकाणी आपापला संक्षिप्त अहवाल सादर करणार होता, आढावा त्या मीटिंगमध्ये सादर करणार होता. सो एक एक क्लास पुढे आलेला आहे आणि त्यांनी आपल्या प्रोग्रेसचा म्हणजे आपल्या प्रगतीचा ब्रीफ रिपोर्ट म्हणजे संक्षिप्त आढावा सादर केलेला आहे. थ्रू देअर चोजन रिप्रेझेंटेटिव्ह. सो कोणी केलेला आहे? त्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या मधले ठराविक विद्यार्थी की जे त्या विद्यार्थ्यांच्यासाठीचे प्रतिनिधी होते, रिप्रेझेंटेटिव्ह होते, जे निवडले गेलेले होते. त्यांनी तो अहवाल सादर केलेला आहे. ऑन व्हॉट दे हॅव बीन स्टडिंग इन ईच सब्जेक्ट सो फार. सो त्या आतापर्यंत जे त्या क्लासमध्ये ते जे काही विषय शिकत आलेले आहेत त्या बाबतीत त्यांनी काय शिकलेलं आहे याबद्दल त्यांनी त्या मुलांच्या समोर सांगितलेलं आहे. अ पॅनल ऑफ टीचर्स इज चोजन फॉर ईच क्लास टू आन्सर एनी क्वेश्चन्स रिगार्डिंग द रिपोर्ट सबमिटेड बाय द क्लास. सो आता प्रत्येक रिप्रेझेंटेटिव्ह जे जे काही बोलणार आहे आपल्या क्लासच्या वतीनं, सो जो काही रिपोर्ट संक्षिप्त आढावा ते सर्व मुलांच्या समोर सादर करणार आहेत. सो त्यांच्या कडून येणारे जे प्रश्न असतील त्या प्रश्नाला उत्तरं देण्यासाठी एक गट निवडला गेला होता. टीचर्स लोकांचं पॅनल तयार केलं गेलेलं होतं. सो पॅनल ऑफ टीचर इज चोजन फॉर ईच क्लास. देन द क्लास बिगिन्स फर्स्ट. जो सगळ्यात छोटा वर्ग होता किंवा लहान मुलांचा यंगेस्ट ग्रुप होता त्यांनी सुरुवात केलेली आहे. आणि इट इज ऑब्वियस दॅट ॲज दी स्टुडंट्स प्रोग्रेस थ्रू दी रँक्स, जशी जशी मुलं प्रगती करत होते, देअर इज अ मार्क टू डेव्हलपमेंट इन देअर ॲबिलिटी टू एक्सप्रेस देमसेल्व्स. सो त्यांच्यामध्ये सुधारणा दिसत होती. सो डेव्हलपमेंट दिसत होती इन दर ॲबिलिटी टू एक्सप्रेस देमसेल्व्स. म्हणजे स्वतःला व्यक्त करण्यासाठीची जी क्षमता अपेक्षित असते ती क्षमता त्या मुलांच्यामध्ये थोडी थोडी दिसायला लागलेली होती. कारण ती मुलं लहान होती त्यामुळे ती सुरुवातीला बोलत असताना थोडीशी घाबरत होती, लाजत होती. सो त्यामुळे हळूहळू का होईना त्याच्यामध्ये ती ॲबिलिटी, स्वतःला व्यक्त करण्याची ॲबिलिटी डेव्हलप होताना दिसत होती. मिस्टर ब्रॅथवेट's क्लास being the oldest was the last to present their report. सो मिस्टर ब्रॅथवेट हे मोठ्या मुलांना शिकवतो त्यामुळे ओल्डेस्ट जे काही स्टुडंट आहेत त्या असल्या कारणानं ते त्यांचा रिपोर्ट जो आहे ते लास्टला सांगणार होते. सो दे वर द लास्ट टू प्रेझेंट देअर रिपोर्ट. मिस जोसेफ begins the highest class proceedings by clarifying that the common theme underlying all their studies this term is the interdependency of mankind. सो प्रथम मिस जोसेफ नी सुरू केलेली आहे, स्टुडंट बोलायला सुरुवात केलेली आहे. कारण जी ओल्डेस्ट क्लासमधली म्हणजे आपल्या रेके ब्रॅथवेट यांच्या क्लासमधली ती मुलगी आहे, स्टुडंट आहे. सो तिने आपलं प्रोसिडिंग्स वाचायला, कामकाज वाचायला सांगायला सुरुवात केली. बाय क्लॅरिफाईंग दॅट, क्लॅरिफाईंग म्हणजे स्पष्ट करणं, एक्सप्लेन करणं, सो क्लिअर करणं. सो तिने हे काय क्लिअर केलं आहे? दॅट दी कॉमन थीम अंडरलाईंग ऑल द स्टडीज. सर्व कोणताही प्रकारचा स्टडी असू दे पण त्याच्यामध्ये एक कॉमन थीम आहे. कोणत्या प्रकारची कॉमन थीम आहे? दिस टर्म इज द, ती जी कॉमन थीम आहे ती सांगण्यासाठी तिने एक टर्म वापरलेली आहे की ज्या एकाच टर्मखाली ह्या सगळ्या स्टडीजचा नेमकं आपल्याला काय मिळतं ते तिने सांगितलेलं आहे. सो दॅट टर्म इज द इंटरडिपेंडन्सी ऑफ मॅनकाइंड. म्हणजे संपूर्ण मानवजात ही कशी इंटरडिपेंडंट आहे, म्हणजे एकमेकांवरती अवलंबून आहे. हे आपल्याला ह्या सगळ्या विषयातून जाणवतं. ही एक अंडरलाईन कॉमन थीम मला सगळ्या विषयांमध्ये जाणवली असं मिसेस जोसेफ यांनी सांगितलेलं आहे. कारण स्टुडंट्स तुम्हाला माहिती आहे की संपूर्ण ही जी काही मानवजात आहे म्हणजे हे संपूर्ण जे जग आहे ते ह्युमन बिईंगनी बनलेलं आहे. आणि हे जे काही त्याच्या ह्या जगामध्ये जे काही वेगवेगळे देश आहेत, कंट्रीज आहेत, त्याच्यामध्ये संपूर्ण ही मानवजात जी आहे ते मानवजात किंवा हे जे देश, कंट्रीज आहेत ते एकमेकांच्यावरती अवलंबून आहे. कुठलंही राष्ट्र सगळ्या बाबतींमध्ये परफेक्ट नाही आहे, परिपूर्ण नाही आहे. सो एखाद्या गोष्टीसाठी दुसऱ्या राष्ट्रावरती किंवा कंट्रीवरती आपल्याला अवलंबून राहावं लागतं. सो आपण संपूर्ण घरामध्ये का
घरामध्ये असो किंवा वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये असो, संपूर्ण ह्युमन बीइंग्स मानवजात ही इंटरडिपेंडंट आहे, एकमेकांवरती अवलंबून आहे, हे त्यांना जाणवलेलं आहे. सो पॉटर स्पीक्स इन दी फील्ड ऑफ मॅथ. पॉटर नावाचा जो स्टुडंट होता तो कोणत्या विषयाबद्दल बोललेला आहे, तर मॅथ्सच्या फील्डबद्दल बोललेला आहे, मॅथ्स सब्जेक्ट बद्दल बोललेला आहे. फोकसिंग, सो त्या विषयाच्या थ्रू त्याला काय लक्षात आलं आहे, फोकसिंग ऑन हाऊ ग्रेटर अंडरस्टँडिंग इन दी वर्ल्ड इज फॉस्टर्ड बाय द यूज ऑफ कॉमन वेट्स अँड मेजर्स. म्हणजे जे काही जगामधलं जे ग्रेट अंडरस्टँडिंग आहे ते बऱ्यापैकी म्हणजे सगळ्या जगामध्ये कॉमन जे काही वेट मेजर वापरले जातात. सो कॉमन वेट म्हणजे वजन माप, ह्या ज्या गोष्टी वापरले जातात त्या सगळ्या राष्ट्रांच्या मध्ये त्याच्या बाबतीमध्ये ग्रेट अंडरस्टँडिंग आहे, त्यांना लक्षात आलेलं आहे. देन मिस पेग अँड जॅक्सन दिस स्पीक ऑन जिओग्राफी. या ठिकाणी मिस पेग आणि जॅक्सन हे स्टुडंट हे जिओग्राफीबद्दल म्हणजे भूगोलाबद्दल बोललेले आहेत. अँड मिस डेअर अँड फॉर्मॅन डिस्कस दी सब्जेक्ट ऑफ फिजिओलॉजी. मिस डेअर आणि फॉर्मॅन हे विद्यार्थी मात्र फिजिओलॉजी म्हणजे शरीरशास्त्र विषयाबद्दल बोललेले आहे. विथ फॉर्मॅन स्टेलिंग दी शो बाय एक्झिबिटिंग अ मॉडेल ऑफ अ ह्युमन स्केलेटन. सो या ठिकाणी ही जी काही सभा आहे त्या सभेचं मन जिंकण्याचं काम किंवा हा संपूर्ण शो स्टील करण्याचं काम इथेही फ्रेज आलेली आहे. इट्स अ फ्रेज स्टील द शो म्हणजे वरचढ ठरणं. या बाबतीत ती संपूर्ण सभा गाजवण्याचं काम कोणी केलं आहे, तर फॉर्मनने केलेलं आहे. कशा प्रकारे तो वरचढ ठरलेला आहे, तर त्यांनी काय केलं, जस्ट ही शोड अ मॉडेल ऑफ ह्युमन स्केलेटन. त्यानं त्या ठिकाणी मानवी हाडांचा सांगाडा स्केलेटन त्या ठिकाणी त्याचं मॉडेल जे आहे ते सर्वांच्या समोर उपस्थित केलं, एक्झिबिट केलं. आणि ते मानवी हाडांचा सांगाडा ते मॉडेल सर्वांच्या समोर दाखवण्याचं मागे एक कारण होतं, एक रिझन होतं. सो त्याला काय सांगायचं होतं, स्ट्रेसिंग दी क्लास कन्क्लुजन दॅट. त्याला या निष्कर्षाप्रत येऊन ही गोष्ट पटवून द्यायची होती की बेसिकली ऑल पीपल वर द सेम. सो हा जो हाडाचा सांगाडा तुम्हाला दिसतोय ना, त्यावरून तुम्हाला हे लक्षात घ्यायचं आहे की बेसिकली मूलतः सगळी माणसं ही सारखीच आहेत. म्हणजे आपण मानवजात, देवानं माणूस निर्माण केलेला आहे, पण ही आपण माणसंच एकमेकांच्या मध्ये जातीपाती निर्माण करतो. काळा गोरा, उच्च नीच, श्रीमंत गरीब असा भेदभाव आपण करतो. पण खरं तर मूलतः विचार केला तर संपूर्ण मानवजात ही सारखी आहे. मिस डॉड रिपोर्ट्स ऑन हिस्ट्री. त्यानंतर मिस डॉड नावाची स्टुडंट जी आहे तिने इतिहासाबद्दल बोललेली आहे. अँड मिस जोसेफ ऑन डोमेस्टिक सायन्स. सो जे काही गृहशास्त्र आहे त्याच्याबद्दल जोसेफ बोललेला आहे. Then Denham creates a stir by speaking on the required subject of pity and games. डेनहॅम नावाचं कॅरेक्टर ते सुद्धा इम्पॉर्टंट आहे बिकॉज त्याने या ठिकाणी एक गोंधळ निर्माण करण्याचं, स्टर निर्माण करण्याचं काम केलेलं आहे. कशाच्या थ्रू, जस्ट स्पीकिंग ऑन दी रिक्वायर्ड सब्जेक्ट ऑफ पीटी अँड गेम्स. म्हणजे पीटी आणि गेम्स, क्रीडा हे विषय किती महत्त्वाचे आहेत, त्याची गरज काय आहे याबद्दल तो बोललेला आहे. आणि त्यांनी कंप्लेन केलेली आहे, तक्रार केलेली आहे, कंप्लेनिंग दॅट द क्लास वॉज इल कन्सिव्ड अँड पॉईंटलेस. सो या विषयांच्या बाबतीमध्ये पीटी आणि गेम्सच्या बाबतीमध्ये मात्र आपला क्लास जो आहे तो थोडासा इल कन्सिव्ड आहे, म्हणजे ढिसाळ आहे, वाईट आहे, त्याचं प्रोग्रेस चांगली नाही आहे. आणि पॉईंटलेस म्हणजे निरर्थक स्वरूपाचं आहे. असं त्या पीटी अँड गेम्स या सब्जेक्टबद्दल त्यांनी कंप्लेन डेनहॅम या कॅरेक्टरनी केलेली आहे, स्टुडंटनी केलेली आहे. सो मिस्टर वेस्टन, मिसेस डेल इव्हान्स अँड मिस फिलिप्स आर चोजन ॲट रँडम टू आन्सर स्टुडंट्स क्वेश्चन्स. सो जसं मगाशी आपण पाहिलं की टीचर्सचं एक पॅनल बनवलं गेलेलं होतं, एक गट त्यांचा तयार केला गेलेला होता. सो त्याच्यामध्ये त्या पॅनलमध्ये कोण होते, तर मिस्टर वॅटसन, मिसेस डेल एव्हान्स आणि मिस फिलिप्स यांना रँडमली चोज केलं गेलेलं होतं. रँडमली म्हणजे अचानकपणे त्यावेळी त्यांना निवडलं गेलेलं होतं, जस्ट टू आन्सर स्टुडंट्स क्वेश्चन्स. जे विद्यार्थी प्रश्न उपस्थित करतील त्याला आन्सर देण्यासाठी त्यांना निवडलं गेलेलं होतं. सो रायझिंग फ्रॉम दिस सिनियर प्रेझेंटेशन. सो जे
प्रश्न मोठ्या मुलांनी उपस्थित केलेले होते त्याला उत्तरं आता त्यांना द्यावी लागणार होती. सो व्हॅन डेनहॅम परस्यूज हिज इन्क्वायरी ऑन दी नेसेसिटी, जेव्हा डेनहॅमनी या बाबतीमध्ये म्हणजे क्रीडा आणि पेटी हे जे सब्जेक्ट आहे त्याच्या बाबतीमध्ये फारसं चांगलं म्हणजे ती जो का क्लास आहे तो बऱ्यापैकी इल कन्सिव्ड आहे, पॉईंटलेस आहे, ही जी एक तक्रार केलेली होती. सो त्याच्याबद्दल इन्क्वायरी व्हावी याचा पाठपुरावा त्यांना परस्यू म्हणजे पाठपुरावा करणं, याचा पाठपुरावा करणं गरजेचं आहे असं तो म्हणालेला आहे. सो दी नेसेसिटी ऑफ रिक्वायरिंग ऑल स्टुडंट्स टू टेक पेटी. सो डेनहॅमचं असं मत होतं की त्यांनी त्या बाबतीत इन्क्वायरी व्हावी की सगळ्या स्टुडंट्सनी पेटी घेणं गरजेचं आहे, याबद्दल थोडीशी चौकशी व्हावी असं त्यानं पाठपुरावा केलेला आहे. तर मिस्टर वेडस्टन रिस्पॉन्स क्वाईट रिडिक्युलसली. सो याबद्दल मात्र मिस्टर वेडस्टन जे होते ते अगदी जोरदारपणे बोललेले आहेत, रिडिक्युलसली बोललेले आहेत. ट्राईंग टू ब्लस्टर हिज वे आउट ऑफ दी सब्जेक्ट. म्हणजे थोडक्यात काय, त्यांना ह्या विषयाला थोडंसं बाजूला घ्यायचं होतं, सो तो विषय बाजूला सारायचा होता आणि म्हणून मोठ्या आवाजात रिडिक्युलसली त्यांनी प्रत्युत्तर केलेलं आहे मिस्टर वेस्टन यांनी. अँड ऑफरिंग नो कोहेरंट आर्ग्युमेंट. सो प्रश्न जसा आहे तसं उत्तर अपेक्षित होतं, तसं सुसंगत उत्तर देणं गरजेचं होतं, पण त्याचं कोहेरंट म्हणजे सुसंगत योग्य स्वरूपाचा युक्तिवाद मिस्टर वेडस्टन करू शकलेले नाही आहेत. सो अनएक्सपेक्टेडली द क्वाईट अँड हेजिटंट मिसबिलीव्स. सो प्रत्येक कॅरेक्टरची काही क्वालिटीज आहेत त्या तुम्हाला यू हॅव टू रिमेंबर ऑल दिस थिंग्स स्टुडंट्स. सो अनपेक्षितरित्या मिसबिलीव्स की ज्या अतिशय शांत स्वभावाच्या होत्या, हेजिटंट म्हणजे अतिशय संयमी अशा स्वभाव असलेल्या त्या पेशन्स असणाऱ्या अशा टीचर होत्या. सो स्टेप्स इन त्या पुढे आलेल्या आहेत अँड गिव्ज अ स्टडी डिफेन्स ऑफ दी प्रॅक्टिस. आणि त्यांनी मात्र या विषयाबद्दल क्रीडा आणि पीटी याबद्दल आपला स्टडी डिफेन्स दिलेला आहे, म्हणजे योग्य प्रकारचा त्यांनी त्यांची त्या बाबतीत ठामपणे बाजू मांडलेली आहे. स्टडी डिफेन्स ठामपणे बाजू मांडणं. सो त्यांनी ठाम बाजू मांडलेली आहे. अँड डेनहॅम नोईंग दॅट. सो डेनहॅम कसं त्या ठिकाणी डेनहॅमला कसं त्याची बाजू कशी चुकीची आहे हे छान प्रकारे त्यांनी एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे. सो नोईंग दॅट ही हॅज बीन ओव्हरविटेड हॅज नो चॉईस बट टू रिस्पेक्टफुली सीज हिज हिटेड प्रोटेस्ट. सो जो डेनहॅमनी त्या ठिकाणी युक्तिवाद केलेला होता तो युक्तिवाद कसा चुकीचा ठरला, तो फिलिप्स यांनी चुकीचा ठरवलेला आहे, त्याला ओव्हरविट केलेला आहे, त्याला हरवलेलं आहे. आणि तरीसुद्धा आपण हरलोय ही पराभवाची जी भावना होती ती डेनहॅम यांनी स्वीकारलेली आहे. अगदी रिस्पेक्टफुली तो त्या ठिकाणी या हिटेड प्रोटेस्टला जो काही युक्तिवाद त्यांनी केला गेलेला होता, जोरदार असा प्रोटेस्ट त्या ठिकाणी झाला होता, त्या बाबतीत अगदी रिस्पेक्टफुली त्याने सीज केले म्हणजे हार स्वीकारलेली आहे. सो ब्रदविड इज इमेन्सली सॅटिस्फाईड विथ दी प्रोग्रेस ऑफ दी स्टुडंट्स ऑफ हिज क्लास. सो हे जे काही एक टोटल ॲटमॉस्फिअर त्याला ह्या सभेमध्ये दिसलं, त्याच्यामध्ये त्याचे स्टुडंट्स जे आहेत ते कसे अगदी चांगल्या प्रकारे आपला विषय ते मांडू शकलेले आहेत, आपली भूमिका मांडू शकलेले आहेत आणि त्याच्यावरती इतर शिक्षकांनी त्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिलेली आहेत. सो एक प्रकारे ती जी स्टुडंट्स होते त्या स्टुडंट्सनी एकमेकांना अगदी आदराने ते बोललेले आहेत. मी, सर अशा शब्दांचा वापर त्या ठिकाणी ते केलेले आहे. म्हणजे जे मुलांच्यामध्ये ज्या गोष्टींची रुजवणूक ॲज अ टीचर या मिस्टर ब्रदविड यांना करणं अपेक्षित होतं ते सारे गुण, ते सगळ्या क्वालिटीज या मुलांच्यामध्ये रुजल्या गेलेल्या होत्या. त्यांनी जो एक सकारात्मक एक पॉझिटिव्ह स्वरूपाचा बदल, चेंज या मुलांच्यामध्ये या टीचरना दिसून आलेला आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांच्या या प्रोग्रेसबद्दल दॅट टीचर वॉज इमेन्सली सॅटिस्फाईड. ते अतिशय समाधानी झालेले आहे.